भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव, वैदाच्या करणीमुळे दूध देत नव्हत्या गाई म्हशी। मिळाला समाधान योग मागताच एका भगवंतापाशी। माझे नाव चंद्रशेखर सूर्यभानजी डांगरे आहे। आज मी माझा अनुभव, या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव, मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। आम्ही सन 1992 मध्ये मार्गात प्रवेश केला। मार्गात येण्याआधी कुटुंबात आईवडील, आजी, आजोबा, काका, काकू आणि आम्ही 6 बहीण, भाऊ असा आमचा मोठा परिवार होता। आमचा मुख्य व्यवसाय शेती होता। सगळे शेतात काम करून आपला उदरनिर्वाह करत होते। त्यामध्ये जोडधंदा म्हणून गाई, म्हशींचा व्यवसाय होता। म्हशी घेणे आणि दूध काढून विकणे असा छोटासा व्यवसाय होता। काही लोकांना आमचा व्यवसाय बरा दिसला नसेल, म्हणून त्यांनी म्हशींवर जादूटोणा केला। त्यामुळे त्यांच्या दोन्ही थनांमधून दूध निघत नव्हते। त्यासाठी माझे वडील वैदाकडे जायचे व वैद जसे सांगायचे तसे करायचे। त्यात आमचा खूप पैसा खर्च व्हायचा, पण आराम काही मिळत नव्हता। सुरुवातीला आमच्या घरी गायींचा व्यवसाय सुरू केला। नंतर म्हशी घेतल्या व काही दिवसानंतर एक म्हैस विकून 2 म्हशी घेतल्या। दोन्ही म्हशींपैकी एक विकली व एक दूध व्यवसायासाठी ठेवली। पूर्ण मिळून गायी आणि म्हशी अशी 5 जनावरे होती। पुन्हा एक गाभण म्हैस घेतली। घरी आणल्यानंतर तिने पिल्लाला जन्म दिला। त्यानंतर त्या म्हशीच्या दोन्ही थनांमधून काहीच दूध निघत नव्हते। त्यानंतर आम्ही खूप वैद्यवाणी केली, परंतु म्हैस बरी होत नव्हती। त्यानंतर पुन्हा एक म्हैस घेतली। बाजारात ती व्यवस्थित होती, पण घरी आणल्यानंतर तिच्या पण दोन्ही थनांमधून दूध निघत नव्हते। माझे वडील नीलजमध्ये आखडू वैदाकडे जायचे, पण काही वेळापुरता आराम व्हायचा आणि नंतर जसेच्या तसे होत होते। माझ्या वडिलांना दारूचे व्यसन होते। ते खूप जास्त पीत नव्हते, पण त्यांच्या मित्रासोबत कधी कधी त्यांना जास्त पण होत होती। माझ्या वडिलांना पोटाचा खूप जास्त त्रास होता। खूप औषधी, वैद्यवाणी करून पोटाचा त्रास कमी होत नव्हता। वैदाकडे जाऊन काही वेळेपुरता आराम व्हायचा आणि पुन्हा काही वेळाने जसेच्या तसेच होत होते। यामुळे आम्ही पैशाने खूप बर्बाद झालो व आमच्या घरात खूप वैद्यवाण्यांचा प्रकार होता। गाई, म्हशी घरी आणल्या की त्यांची सुद्धा तब्येत बिघडून जायची। आजीच्या अंगात यायचं, मग सतत तिचा त्रास, मग तिला वैदाकडे घेऊन जायचे। तिला काही काळ आराम झाला। त्यानंतर माझ्या वडिलांना नेहमी दिवस रात्र विशिष्ट बाई व माणूस चालत दिसायचे। त्यांना हा प्रकार नेहमी दिसत होता। कुणी सांगितले त्याच वैदाकडे जायचे। त्यामध्ये सुद्धा पैसे खर्च करून आम्ही खूप त्रासून गेलेले होतो। त्यांच्याकडे फक्त काही वेळेपुरते आराम व्हायचा, नंतर जसेच्या तसेच होत होते। हा प्रकार 10 ते 12 वर्षे चालला। तेव्हा कुटुंबात आम्ही एकूण 12 सदस्य होतो। डॉक्टरी उपचार करून सुद्धा काही फायदा झाला नाही। फक्त तात्पुरता आराम मिळत होता आणि दिवसा माझे वडील डॉक्टरकडे गेले की रात्री तसाच त्यांचा पोटाचा त्रास सुरू व्हायचा। हे सर्व नेहमीचंच झालं होत। तांत्रिकाकडे जाऊन 1-2 दिवस आराम व्हायचा आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी पोटाच्या त्रासामुळे रडायचे। तांत्रिकाने फक्त पैसे लुटण्याचे काम केले। माझ्या वडिलांकडे पैसे नसले की ते कुणाकडून उधार मागून तांत्रिकाला पैसे देत असत। आमचे पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होते व आम्ही सर्व कुटुंबातील या त्रासाला कंटाळलो होतो व पैशाने सुद्धा बर्बाद झालेले होतो। माझ्या आईची मोठी बहीण, म्हणजे माझी मोठी आई ही नागपूरला राहते। माझे मोठे वडील श्री नामदेवरावजी कळंबे यांच्याकडे परमात्मा एक मार्ग आहे। एकदा माझी मोठी आई आमच्या घरी आली। तिला घरातील सर्व दुःखाचा असा प्रकार दिसला। तेव्हा मार्गात असल्यामुळे तिने आम्हाला मार्गाबद्दल मार्गदर्शन केले व सर्व नियम समजावून सांगितले।
तेव्हा आमच्या घरच्यांनी मार्गात येण्याचा विचार केला. आमच्या गावात श्री गणपतरावजी कडू हे सेवक होते. त्यांच्याकडे मार्ग होता आणि आमचे बहुतेक नातेवाईक मार्गात होते. माझ्या वडिलांवर दुःख असल्यामुळे लवकर मार्गात येण्याचा विचार आम्ही केला. माझे आजोबा, आजी, काका, काकू सर्व मिळून आम्ही मार्गात आलो. मग माझे वडील व आम्ही संपूर्ण कुटुंब निलजला मार्गदर्शक श्री गणपतजी भुते यांच्याकडे गेलो. त्यांनी या मार्गाची रूपरेषा सांगितली व 3 दिवसांचे कार्य देण्यात आले. कार्य घेण्याअगोदर आम्ही घराची साफसफाई करून सर्व देवी देवतांच्या प्रतिमा व मूर्तींचे विसर्जन करून आम्ही 3 दिवसांच्या कार्यास सुरुवात केली. 3 दिवसांच्या कार्यामध्ये आम्हाला आराम झाला. मग आम्हाला 7 दिवसांचे कार्य दिले. नंतर 11 दिवसांचे व या कार्यात आमचे दुःख पूर्णपणे दूर झाले. 1.5 वर्षानंतर आम्ही 41 दिवसांचे त्यागाचे कार्य करून त्यागाचे हवन घडविले. त्यागाचे कार्य आम्ही शेतामध्ये आमचे घर आहे तिथे पूर्ण केले. त्यागाच्या कार्यात काही चुका घडल्या नाहीत व कार्य चांगल्या प्रकारे पूर्ण झाले. आम्ही भगवंताची प्रतिमा घरी आणली व हवन पार पाडले. हवन झाल्यावर चर्चा बैठक आमच्या घरी पार पडली. आमचा मार्गात येण्याचे उद्देश सफल झाले. आता आम्ही सर्व सुख समाधानाने जीवन जगत आहोत. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव चंद्रशेखर सूर्यभानजी डांगरे. पत्ता मू. बाबदेव ता. मौदा जी. नागपूर. मार्गदर्शक श्री गणपतजी भुते. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.